लोकसभेत महायुतीला संख्याबळात विचार केला असता कमी असू शकतं, परंतु मोदींची लोकप्रियता कमी झाली असं मला वाटत नाही. संख्याबळ कमी झालं याचा अर्थ मोदींवरचा विश्वास कमी झाला असं मी मानत नाही. विश्वास कमी झाला असता तर इंडिया आघाडी म्हणत होती त्याप्रमाणे इंडिया आघाडीचं बहुमत आलं असतं. काँग्रेस पक्षाला 3 आकडे जागासुद्धा मिळाल्या नाही. जो डांगोरा पिटला गेला, 7-8 हजाराची पदयात्रा काढण्यात आली, त्यांच्यातून खूप काही देशात वाटचाल होईल असं वाटत होतं. त्या काँग्रेस पक्षाला नव्याने जागा मिळाल्या. मागच्या वेळी 53, त्याआधी 44 जागा संख्यासुद्धा भाजपच्या जवळ पोहोचत नाहीत. मोदींच्या नेतृत्वावरचा गैरविश्वास आणि त्यांच्या लोकप्रियता कमी झाली असं म्हणण्याचं काही कारण नाही. मिटकरी यांनी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये अशा सूचना मी करणार आहे. शरद पवारांचा बारामती दौरा हा त्यांचा होमटाऊन आहे, त्यामुळे आमच्या यशावर बारामतीमध्ये विधानसभेला काही परिणाम होईल असं मला काही बिलकुल वाटत नाही. भुजबळ हे पक्षासोबत आहेत. भुजबळ हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहे. बारामतीतून आता रणशेख मुंबई विधानसभेचे शरद पवार दौरा करतात विविध भागातला. जे सोबत येतील ते, जे नाही आले ते, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा बदल घडवायचा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाही, मी मगाच सांगितलं, अर्थात गेले 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी अनेक वेळेला वेगवेगळे निर्णय जरूर त्या ठिकाणी घेतले. त्यांना शेतीविषयी अधिक रस आहे हे देशातल्या जनतेने निश्चितपणाने पाहिलेलं आहे. किंवा शेती कृषी मालाचं उत्पादन वाढेल कसं याही बाबतीमध्ये धोरणं त्यांनी घेतली. पण त्यांनी बारामतीचा दौरा करणं, बारामतीचं त्यांचं होमटाऊन आहे, पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित त्याच्यात उल्लेख नाही. अनेक गोष्टींचा परामर्श किंवा अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये RSSच्या मुखपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते बोललेलं आहे. RSS एक संस्था अशी आहे की जी स्वातंत्र्यपूर्व कालापासून या देशामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केलेल्या कुठल्याही वक्तव्याशी किंवा लिखाणाबद्दल मी काय या ठिकाणी काय भावना व्यक्त करणार नाही. ते करणं उचित ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला, विचारपूर्वक घेतला. आमच्या मूळ विचारधारेशीच वाटचाल करत आम्ही वाटचाल करणार आहोत. ही भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ स्पष्ट करून त्यांनी आम्हाला ते करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडे कधी अशा पद्धतीचं त्यांना जाणवल्याचं आम्हाला कधी भावलं नाही. त्यामुळे एक नक्की आहे की ठीक आहे, त्याने लिहिलं असेल, पण त्याच्यात अनेक कारणांची मीमांसा आहे. त्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही. लोकसभेमध्ये मोदींच्या नावावर मतं मागितली गेली, मात्र मोदींवरचा जनतेचा मतदारांचा भरोसा कमी झालाय, एकंदरीत निकालावरून लक्षात येते. असं वाटतं आपल्याला? असं आहे की संख्याबळाचा विचार करत असताना प्रत्येकजण अशापैकी विचार मीमांसा करू शकतं. कारण मागच्या वेळेचं संख्याबळ अधिक होतं, संख्याबळ यावेळेला कमी झालं आहे. पण हे संख्याबळ कमी झालं याचा अर्थ मोदी साहेबांच्यावरचा विश्वास कमी झाला असं मी मानत नाही. तो विश्वास कमी झाला असता तर इंडिया आघाडी जे म्हणत होती त्याप्रमाणे त्यांचं बहुमत आलं असतं. इथे काँग्रेस पक्षाला 3 आकडी जागासुद्धा मिळाल्या नाहीत. जो डांगोरा पिटला गेला, 7-8 हजार किलोमीटरची पदयात्रा काढण्यामध्ये आली, त्याच्यातून खूप काही देशामध्ये वाटचाल होईल असं वाटलं होतं. त्या काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या किंवा 99, मागच्या वेळेला 53, त्याच्या आधी 44, ही संख्यासुद्धा आज भाजपला मिळाल्या जागेच्या आसपास पोचत नाही. मोदींच्या नेतृत्वावरचा गैरविश्वास किंवा त्यांचं लोकांच्या मधलं कमी झालंय असं मानण्याचं काही कारण नाही. जे भाजप सोबत आपण राष्ट्रवादी आणि शिवसेना गेली, मतदारांच्या प्रश्नी पडलं असं वाटतं आपल्याला? नाही, हे बिलकुल असं मला वाटत नाही. कारण देशात आणि राज्यामध्ये ज्या काही गोष्टी विरोधकांच्याकडनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक नॅरेटिव्ह सेट करायचा असतो तो त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला. आणि लोकांच्या मनावरती त्याच्यावरती कसा खोलवर परिणाम होईल याचा प्रभावीपणाचा वापर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यामध्ये विरोधक देशात आणि राज्यामध्ये निश्चितपणाने यशस्वी झाले. त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाला. शेतकऱ्यांचा राग होता तोही परिणाम झाला आणि 2 पक्ष निर्माण झाली, त्याची एक सहानुभूती नक्कीच होती. पण ती काय रागाची होती अशातली काय भाग नाही, एक सहानुभूती होती. त्याचाही काही परिणाम त्याच्यात झाला. असे 5-6 कारण आहेत, त्याच्यातील ते एक कारण आहे.
एकाच कारणामुळे घडलं असं मी मानत नाही. तसं असतं तर माझ्याकडे सुद्धा तसा निकाल लागायला पाहिजे होता. आपकी कारण बात तिथेही दोन्ही बाजूला सहानुभूती होती माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये, पण तसं झालेलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी ते झालेलं आहे. अनेक जे काही कारणं आहेत की ज्याच्यातून आम्हाला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत, त्याच्यातलं ते एक कारण आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय आणि जात न्याय जनगणना करावी असं पत्र वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भुजबळांनी देखील ही मागणी केली होती. तुम्हाला असं वाटतं की भुजबळांनी ही मागणी अगोदरच केलेली आहे की कास्ट वाईज सेन्सेस म्हणजे जात न्याय जनगणना ही केली जावी. मला असंही वाटतं की तशी ती केली जावी, कारण काही राज्यांच्यामध्ये केली गेली, पण भारत सरकारने सुद्धा जर काही करण्याचा प्रयत्न केला, अर्थात त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत त्याला, कारण शेवटी एखादी बाजू अशी आहे त्याला दुसरी बाजू त्या ठिकाणी आहे. भारत सरकारला त्याच्या संदर्भातला विचार करताना एक कॉन्शियस निर्णय घ्यावा लागेल. राज्य सरकार काही जनगणना करत नाही, कारण जनगणना करण्याचा अधिकार हा भारत सरकारला त्या ठिकाणी आहे, परंतु चर्चांती या संदर्भातला निर्णय करता येईल. हा प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी आरक्षण वाढवलं गेलं पाहिजे असं बच्चूकडूंना वाटतंय आणि ते जरांगे आणि भुजबळांनी एकत्र यावं आणि आरक्षण वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं ते म्हणतात. ओबीसी आरक्षण नाही, आरक्षणाची टक्केवारी वाढवावी. ओबीसी आरक्षण नाही, त्यांनी जे म्हटलं असेल असं म्हणायला पाहिजे की 50% सीमित आरक्षण आहे, ती मर्यादा वाढवली जावी, म्हणजे मग ते होऊ शकतं. पण आज आपण पाहिलं तर सकल मराठा समाजाला सुद्धा 10% आरक्षण विद्यमान सरकारने दिले. ठीक आहे, त्याला आव्हान देण्यात आलं उच्च न्यायालयामध्ये, त्याच्याबद्दलची जी काही स्पष्टीकरण, कारण मागच्या आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने जे दिलं होतं, सर्वोच्च न्यायालयाने जे रद्दबदल केलं, त्यावेळेला त्यांनी ज्या काही त्रुटी काढलेल्या होत्या त्या सगळ्या त्रुटी दूर करत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आता आरक्षण दिले. त्यामुळे हे टिकणारं आरक्षण आहे अशी आमची धारणा आहे. न्यायालयामध्ये सर्व कोसडीवरती टिकणारं आरक्षण आहे. पण तरीसुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय, राज्यातील सर्वच पक्षाची ती भूमिका आहे. ज्यावेळेला सर्वपक्षीय बैठक, मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण ज्यावेळेला एका विशिष्ट टिपेला गेलं होतं, त्याला मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, ज्याला पवारसाहेब पण उपस्थित होते आणि सगळे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. त्याला एक स्वच्छ एकमताने ठराव झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला. मात्र जरांगेंचं म्हणणं आहे की आम्हाला हे नकोच आहे वेगळं आरक्षण, आम्हाला ओबीसीतूनच हवं आणि आता सगळे सोयरेचाही प्रश्न आहे, त्यासाठी आंदोलन नाही, आता त्याही गोष्टीचा सरकार साकल्याने विचार करत आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मूळ मागणी. सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने जे मोर्चे काढले, जे स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात शांततेने सर्वात मोठे निघालेले शांततेचे मोर्चे म्हणजे सकल मराठा समाजाचे मोर्चे, त्यावेळेला मागणी होती की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आता अलीकडच्या कालावधीमध्ये ओबीसीतनं आरक्षण मिळालं पाहिजे असं पहिली सुरुवात जरांगे पाटलांनी जे सुरू केलं त्याच्यात, मग नंतर मग ओबीसीतलं जे निजामाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या कुणबीमध्ये नोंदणी आहेत त्याच्याबद्दलची सुरुवात झाली आणि मग ते सरसकट दिलं गेलं पाहिजे, सगळे स्वरांनी दिलं गेलं पाहिजे, असे वेगवेगळे मग आणखीन त्याच्यामध्ये नवीन मागणी त्या ठिकाणी आली. पण मूळ गाभा त्याच्यातला आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागता. त्याच्यामुळे आता ह्या ज्या काही मागण्या आहेत, कारण मग ओबीसीचं पण आंदोलन एक सुरू आहे आणि एक स्वाभाविक आहे की सर्वच राजकीय पक्षांनी, ते राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी एक बाब नक्कीच एकमताने ठरवलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता याच्यातून मार्ग कसा काढायचा सरकार काढेल. साहेब आपण म्हटलं आपण आता बघितलं तर आघाडीचं जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय, तसा युतीचा ठरलाय का आणि राष्ट्रवादी किती जागांवर लढणार असं काही निश्चित? आता महाविकास आघाडीचा ठरलाय की नाही मला माहीत नाही, कारण काल परवा नाना पटोले 150 म्हणाले, राष्ट्रवादीचे काही नेते 100 म्हणतात आणि मग शिवसेना 288 म्हणते, म्हणजे कदाचित महाराष्ट्रात 500च्या जागा विधानसभेच्या झाल्यात की काय मला माहीत नाही. हे मी महाविकास आघाडीचं सांगतोय. महायुती म्हणून आम्ही अजून चर्चेला बसलो नाही आहोत, परंतु पंतप्रधान महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहणाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो. त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी, अशी आम्ही प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी केली. काल भाजपच्या सुद्धा कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी झाली. त्यामुळे येत्या 15-20 दिवसात एक तर राज्य पातळीवरती समन्वय करणं, एक धोरण नक्की करणं जागा वाटपाचं, हे आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 53 आमदार आहेत,
53 म्हणजे जे घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आले 43 आमच्यासोबत आहेत. ते जागा बेस ठरूनच पुढचं सूत्र चालू राहील. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये तिथे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत संदीप गुरवे यांना झिरवळांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला त्यांना आणि त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर देखील शरद पवारांचे फोटो दिसतात. त्यामुळे नरहरी झिरवळ नेमकं कोणाचे असा प्रश्न नाही, झिरवाळांच्या वाढदिवसाचे फोटो त्यांच्या इतर चिंतकांनी जर काय केले असतील आणि त्याच्यात पवार साहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते म्हणून जर काही त्यांनी टाकला असेल तर त्याच्यात काही मी गैर मानत नाही. पण एक बाब नक्की आहे की पवार साहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केली किंवा न्यायालयात जाणार असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याच्यामुळे त्या वापराच्या फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणं राहील. त्यांनी गुळवेंना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही. असेल तर मी झिरवाळांशी नक्की या बाबतीमध्ये बोलेन. माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने काम केलं नाही, त्याच्यामुळे आता आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही असं धैर्यशील कदम म्हणताय. नाही, धैर्यशील कदम कोण मला माहीत नाही आणि ते जिल्हा स्तरावर जे काही कार्यकर्ते असतील कोणा पक्षाचे याची मला माहीत नाही. तर घेऊन मी बोलतोय. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय. शिंदे आणि ठाकरे साजरा करतायत आणि ठाकरे असं म्हणतात की हे निष्ठावान सैनिकांचा वर्धापन दिन आहे. असं आहे, प्रत्येकजण तसं दावा करणार. जसं आम्ही 10 तारखेला आम्ही वर्धापन दिन साजरा केला. निवडणूक आयोगाने सुद्धा या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे. पण तरीसुद्धा आपापल्या पक्षाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि जिथे पक्षात फारकत दोन ज्या वेळेला संघटना उभ्या राहतात त्याला परस्परांच्या वरती काही बोलणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी राहू शकतं. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीला जे अपयश मिळाले त्याचा परिणाम आगामी विधानसभेत किती वाटप करताना होणार आहे? लोकसभेमध्ये आम्हाला जागा मिळाल्या 4. 5वी जागा मिळाली होती परभणीची. ती जागा राजेश विटेकर हे आम्ही उमेदवार नक्की केले होते. त्याच्या हिताच्या दृष्टीतून योग्य नाही हा एक भाग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा मिळाल्या. मी कालही सांगितलं आणि आत्ताही आपल्या पुढे नम्रपणे सांगतो की ज्यावेळेला निवडणूक पूर्व राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला सिटिंग जागेचं एक परिमाण असतं. 19 सालामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित लढले होते.